उच्च न्यायालयाच्या कडक फटकाऱ्यानंतर अखेर कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासन हरकत घेत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले। सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाविरोधी मोहीम राबवण्यात आली असून सायंकाळपर्यंत 40हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली। कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील एका रीट याचिकेच्या सुनावणी दरम्यान बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित झाला होता। त्यावेळी नगर परिषद प्रशासनाला न्यायालयाने चांगलेच फटकारले होते। शहरात तब्बल 438 अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती प्रशासनानेच न्यायालयात दिली होती। या सर्व अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानुसार 18 नोव्हेंबर 2025 रोजी ही यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि संबंधितांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आवाहन करण्यात आले होते। मात्र 2 महिने उलटूनही एकही बांधकाम हटवले गेले नाही। त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्यमार्ग आणि प्रस्तावित पनवेल मार्गावर पालिका प्रशासनाची यंत्रणा सक्रिय झाली। पालिकेचे कर्मचारी, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जवान आणि जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने कारवाई सुरू करण्यात आली। कॉर्मेल शाळेसमोरील परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली। एक पथक कर्जत रस्त्यावर तर दुसरे पथक प्रस्तावित पनवेल मार्गावर अतिक्रमण हटवत होते। कारवाईची चाहूल लागताच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। अनेक दुकानदार, हॉटेलधारक आणि कंपन्यांचे कर्मचारी आपापल्या दुकानांमधील साहित्य, माल बाहेर काढताना दिसले। मात्र तरीही प्रशासनाने कारवाई थांबवली नाही। काही व्यावसायिकांना नोटीस मिळाली नसल्याचा दावा करत कारवाईला विरोध करण्यात आला। मात्र नोव्हेंबर महिन्यात दिलेल्या नोटिशीचे दाखले प्रशासनाने सादर करत कारवाई सुरूच ठेवली। या कारवाईत नामांकित हॉटेल्स, धाबे, उपहारगृहे, वाहन विक्रीची दुकाने, टपऱ्या यांचा समावेश होता। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नामांकित कंपन्यांचाही व्यवसाय अनधिकृत वास्तूंमधून सुरू असल्याचं समोर आलंय। सायंकाळपर्यंत 40हून अधिक अतिक्रमणे हटवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बदलापूर शहरात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण विरोधी कारवाई झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाची ही मोहीम पुढे किती दूरवर जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।